फेरोशो इटलीमधील एक साधा मेकॅनिक होता. दुसऱ्या महायुद्धात त्याने सैन्यामध्ये काम केलं. महायुद्ध संपल्यावर छोटासा ट्रॅक्टरचा कारखाना सुरू केला. तो खूप चालू लागला. त्याला कार स्पीडमध्ये चालवण्याचा छंद होता, म्हणून त्याने त्यावेळेस स्पोर्ट्स कार म्हणून प्रसिद्ध असलेली फेरारी खरेदी केली. पण कार चालवताना त्याला क्लचमध्ये चूक जाणवली. मेकॅनिक असल्यामुळे त्याला ती चूक दुरुस्त करायची वाटली, म्हणून तो डायरेक्ट फेरारीचे मालक एन्झो फेरारीकडे गेला. त्यांना ती चूक सांगितली. सगळ्या गाड्यांमध्ये ती चूक दुरुस्त करायचा सल्ला दिला. हे ऐकून एन्झो हसत हसत म्हणाला, अरे तुझी लायकी ट्रॅक्टर चालवायची आहे, तुला काय करणार स्पोर्ट्स कार मधलं, जा ट्रॅक्टर चालव. त्या दिवशी रागात फेरोशोने ठरवलं ह्याचा वचपा घ्यायचा. त्यानंतर त्याने फेरारीमधून तीच चूक दाखवल्यामुळे काढलेल्या इंजिनियर्सना हाताशी घेतलं. वर्षभर मेहनत करून कंपनी उभी केली. फेरारीच्या तोडीस तोड, ती म्हणजे लंबॉर्गिनी. लंबॉर्गिनी खूपच प्रसिद्ध झाली आणि आजही तिला स्पोर्ट्स कारमधील एक उच्चांक म्हणून पाहिलं जातं. तिचा मालक फेरोशो लंबॉर्गिनी हा मंद हसत आपल्या गाडीकडे बघत होता, जणू काही त्याने आपला झालेला अपमानाचा वचपा पूर्ण केला अशा विचारात.